महाराष्ट्रातील संपूर्ण 48 जागांसाठीचे मतदान पूर्ण झाले आहे। त्यामुळे सर्वसामान्यांना आता निकालाची प्रतीक्षा आहे। अनेक ठिकाणी कोण जिंकणार आणि कोणाचा पराभव होणार यावर पैजा लागलेले आहेत। सर्वाधिक चर्चेत असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे धैर्यशील मोहिते पाटील हे जिंकतील असे सांगून त्यांच्यावर तब्बल 11 बुलेटची पैज लावली आहे। हा पैजाचा विडा ठेवून 3 दिवस झाले तरी विरोधी भाजपकडून तो कोणीही अद्याप स्वीकारलेला नाही। त्यामुळे मोहिते पाटील यांच्या विजयाचा दावा केला जात आहे। माढा लोकसभा मतदारसंघासाठी तिसऱ्या टप्प्यात 7 जून रोजी चुरशीने मतदान झाले। मतदानानंतर सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या समर्थकांकडून विजयाचा दावा केला जात आहे। सोलापूरमध्ये मनसे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अनुक्रमे राम सातपुते आणि प्रणिती शिंदे जिंकणार असा दावा केला जात आहे। मनसेने 1 लाख रुपयांचा ठेवलेला विजेचा विडा राष्ट्रवादीकडून उचलण्यात आलेला आहे। माढा लोकसभा मतदारसंघातही पैजे विडे ठेवू जाऊ लागले आहेत। माढा लोकसभा मतदारसंघात ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे सहानुभूतीचे वातावरण होते। माढ्यात महाविकास आघाडीसाठी पोषक वातावरण दिसून आले होते। तसेच शरद पवार यांनी केंद्रीय कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांसाठी केलेल्या मदतीची जाणीव ठेवून माढा तालुक्यातील बावी येथील निलेश पाटील या शेतकऱ्याने मोहिते पाटील यांच्या विजयाचा दावा करत त्यांच्यावर तब्बल 11 बुलेटची पैज लावली आहे।